गाड्या पार्किंगला लावा, मैदानात लावा, रेल्वेना प्रवास करा, एसटीना प्रवास करा. कुठं लावू देत नसले तर ग्राउंडला वाशीला नेऊन लावा, मस्त पटांगणाला, मग या. शांत राहायचं सांगितलं. किती माझी तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं, येडवणी करायचं नाही. मला माहिती आहे तुम्हाला माझी माया आहे, मला तुमची माया आहे. किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं. मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा, माझं आव्हान. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा, पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा. ही लढाई शांततेने लढायची, जिंकायची. मी मरुस तर हटणार नाही, हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरुस तर मुंबई सोडत नाही. फक्त कारण करू नका. न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं, जसं रात्री केलं तसं. न्यायदेवता आपल्यासाठी आहे, गोरगरिबांचा आधार आहे, गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे. न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल, आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील. गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे अश्रू पुसायचं काम न्यायदेवता करील. आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल. न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही. काय उल्लंघन केलं सगळं काय? आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्या काढल्या, तुम्ही सांगितलं 5,000 लोक ठेवा, इथं 5,000 ठेवले. आता काय याच्यापेक्षा काय असते? अरे बाबा, सरकारला नाशकी सवय लागलेली. देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं त्याने उल्लंघन केलं. इथं 5,000 लोक आहेत, तुम्ही म्हणले इथं बसू नका, बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबतेत. मग कुठं थांबते? 500 किलोमीटरहून लेकर आले, द्या घर तुम्ही त्यांना. सरकारने घर द्यावा, थांबते. मैदानात द्या, मैदानावर थांबले. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर 4-5 हजार लोक आहेत. कोणचं उल्लंघन केलं? रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका, नेल्या. CST BMC रिकामी करा, केली. कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं? असं नाही पाहिजे. अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्या सोबत वागू नये. न्यायदेवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही, वागणार पण नाही. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो, म्हणून हे होतं. मराठ्याला कळतं राज्यात देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला, कोटराला डाव खेळायला लागला. न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसलाच भोगावे लागतील. आम्ही काहीच करीत नाही. काय शिंदे समिती? आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी आहे चर्चेची. आम्ही केव्हा नाही म्हणलो, पण हैदराबाद नाही. हैदराबादचं पाहिजेच गॅजेटेड, पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे.